जोनाथन स्मॉल खजिना घेतो, लंपास होतो, पण त्याला पकडलं जातं, जेलमध्ये टाकलं जातं आणि मग तो काय करतो, जेलमध्ये असणारे 2 लोकं, 2 गार्ड म्हणजे मेजर शॉल्टो आणि मेजर मॉन्स्टन. आता तुमच्या लक्षात आले असतील नावं. मेजर शॉल्टो म्हणजे थॅडस शॉल्टो आणि बार्थोलोमेव शॉल्टोचा वडील, जो मगाशी सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी बोलून घेऊन शेवटी मरताना आम्हाला सांगितलं होतं, तो मेजर शॉल्टर. आणि मेजर मॉन्स्टर म्हणजे कोण, तर मेरी मॉन्स्टन, तिचा वडील, जो 10 वर्षापूर्वी गायब झाला, त्याचा पत्ता नाही काय. तर हे 2 गाठ तिथं अंदमान आयलंडला होते. भारतातली ही 2 ठिकाणं, आग्रा फोर्ट आणि अंदमान आयलंड, तिथं दोघं होते. जोनाथन स्मॉलने ह्या दोघांनाही लाच देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तुमचा हिस्सा मिळेल म्हणून. आणि त्याने काय केलं, त्याचा जो खजिना आहे तो मेजर शॉल्टोकडे सुपूर्द केला. मेजर शॉल्टोला वाटलं की खजिना आपल्याला स्वतःला मिळाला, म्हणून त्याने स्वतः खजिना घेतला आणि इकडे लंडनला. हं? पण त्याला सतत त्याला भीती वाटायची, ती एका लाकडी पायाच्या माणसाची, तो म्हणजे जोनाथन स्मॉलची. तो कधीही येईल आणि मला तो काटा काढेल, ही त्याला भीती असायची, सतत भीती खाली होता. आणि शेवटी त्यानं जे खिडकीतून पाहिलं तो तोच होता, म्हणून त्याला हार्ट अटॅक आला. हं? मग अशा प्रकारे ते जेव्हा दोघं आले लंडनला, तेव्हा आता मेरीचे वडील जे आहे, मेरीचे मेजर मॉन्स्टन, त्यांनी मेरीला टेलिग्राम करून सांगितलं होतं की मी तुला येणार आहे आणि हॉटेल लँगमला मला भेट. कारण मेरीची आई नव्हती, त्यामुळे मेरीला 17 वर्ष एडिनबर्गला हॉस्टेलमध्येच ठेवलं होतं. आणि मग त्यांनी तिला हॉटेल लँगमला भेटायला बोलवलं. जेव्हा तिथं मेरी गेली, तेव्हा मेरीला सांगितलं गेले की ते तर नाहीच आहे ती तिथं. मग मेरीनं काय केलं की चेक केलं इकडं तिकडं, काय ड्रॉवरमध्ये काय सापडते का, त्या ड्रॉवरमध्ये तिला एक पेपर सापडला, तिनं तो सोबत घेतला. लक्षात घ्या, मेरी इज अन आयडियल क्लायंट असं होम्स म्हणतो. तर मेरीनं तो पेपर आणलेला, ते पर्ल्स आणलेले, त्यानंतर तो पत्र, ह्या 3 वस्तू काय त्या खूप कामाला आलेल्या आहेत. मग तो मेरी तो पेपर आणते आणि मग नंतर होम्स विचारतो की मग त्याचे कोणी मित्र होते का, तर ती म्हणते थॅडस शॉल्टो होता, सॉरी मेजर शॉल्टो होता मित्र. मेजर शॉल्टोला ज्यावेळी विचारलं होतं मेरीनं की मेजर मॉन्स्टर म्हणजे माझ्या वडिलाबद्दल काय माहिती, तर ते म्हणतात मला तर काहीच माहीत नाही, ते इथं इंग्लंडला आले हेच मला माहीत नाही. म्हणजे तो खोटं बोलला होता. झालं काय होतं, तर जेव्हा खजिना आणला, तेव्हा खजिन्याचा हिस्सा करण्यावरून त्या दोघांमध्ये फाईट झाली. हं? आणि मेजर मॉन्स्टरला ढकललं गेलं, त्याला लागलं आणि त्याच्यातच तो मृत्यू पावला. मर्डर नव्हता, पण त्यात मृत्यू पावला. त्यात झालं काय की हा जो मेजर शॉल्टो आहे, त्या मेजर शॉल्टोनं काय केलं, घाबरला तो, म्हणून त्याच्या मृत्यूची, त्याच्या डेड बॉडीची त्याने विल्हेवाट लावली. हं? पण ती कुणाला कळालं नाही. हं? त्यामुळं हे हे गुपित असं झालं. मग नंतर जेव्हा मेजर शॉल्टर, थॅडस शॉल्टो आणि हे मेरी जेव्हा या ठिकाणी बघितलं, तेव्हा होम्सनं ह्या सगळ्या गोष्टीचा बघितला, अंदाज घेतला की तो जो पेपर आहे त्याच्यावरती काय काय लिहिलं होतं. थर्ड पिलर, डायरीकडच्या ज्या स्टार्स होत्या, एका ठिकाणी पेन्सिल, एका ठिकाणी लाल पेननं केलं होतं, ह्या सगळ्याचा अभ्यास केला होम्सनी. आणि अशा प्रकारचा पेपर कुठं तयार होतो, तर भारतात तयार होतो. ही शाई कुठं तयार होते, तर भारतात होते. हा सगळा अभ्यास, ही अभ्यासू वृत्ती, चिकित्सक वृत्ती ही होम्सची आहे. हे त्याचे गुण आहेत. आणि हे सगळं बघून त्यानं काय करतो, छडा लावतो. आणि मेरी, आता पुढे मेरी आणि वॉटसन हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण होम्स काय करतो, ही सगळी केस सॉल्व्ह करतो. आणि त्यानंतर बघा, आता खजिना तर कोणालाही मिळाला नाही, पण ह्या खजिना मिळण्याच्या पोटी प्रत्येकाचे आयुष्य संपलेले आहे, असा मेसेज आहे. हं? आणि साइन ऑफ 4 ही जी आहे,
हे 3 अरब्स म्हणजे हे या खजिन्यावरती 3 अरब्स आणि जोनाथन स्मॉल ह्या चौघाचाच हक्क आहे असं सांगण्याचा अधिकार याला साइन ऑफ फॉर नॉवल असे डिटेक्टिव्ह फिक्शन आहे. आपला जेवढा पार्ट आहे तेवढ्यावरतीच क्वेश्चन येणार आहेत. कॅरेक्टरायझेशन आपलं आलं तर ऑब्व्हियसली होम्सच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण आता डिस्कस केल्या. मेरीच्या बद्दल बघितलं, मेरी जो आयडियल क्लायंट आहे, चार्मिंग यंग वुमन आहे. हं? आणि वॉटसनच्या बाबतीत बघितलं तर वॉटसन तो कसा आहे, त्याला तेवढं माहिती नसली तर तो एक लॉयल आहे. त्यानंतर जसं आपण बघतोय CID मध्ये की कुछ तो गडबड है दया, असं जेव्हा प्रत्येक वेळेला होम्स त्या चिकित्सेनं पाहतो आणि त्याच्यातूनच त्याला ह्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो, केसचा उलगडा होतो आणि ही जी केस आहे त्याचा तो उलगडा करतो आणि टोटल नावली अँटाय नॉव रिव्हॉल्व अराउंड आग्रा ट्रेजर. मला वाटते बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झाला असेलच, काही राहिला असेल पण तरीसुद्धा तुम्ही ते मॅनेज करा. क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये आपले येणारे जेही काही क्वेश्चन्स आहेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही तयारी करा छान प्रकारे. वेळ हे करा, परीक्षेमध्ये काळजी घ्या आपल्या स्वतःची. पाणी प्या, थोडंसं मेडिटेशन करा, ब्रीदिंग एक्सरसाइज करा, बॉक्स ब्रीदिंग करा, 2-2 मिनटं 1-1 मिनटं ब्रेक घ्या मध्ये, म्हणजे मग थोडंसं आपला ऑक्सिजनची लेवल वाढते आणि पॉझिटिव्ह राहा. आणि पेपर छान जाणार आहे, बिलकुल स्वतःला सांगा. मस्त छान पेपर जाणार आहे, मला सगळं येते, म्हणजे सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा डीप ब्रिथिंग घ्या आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन घ्या, नो निगेटिव्हिटी. आणि काही काळजी करू नका, तुम्ही छान लिहू शकताय. माझा विश्वास आहे तुमच्यावरती आणि तुम्ही खूप चांगले मार्क्स घेऊ शकताय, स्कोर करू शकताय, याची मला खात्री आहे. ओके, धन्यवाद. ऑल द बेस्ट.